आज कीर्तनाला बाळूमामाच्या बग्यावरतीच गेलतो. कधी कसं काय सगळं सांगतो. व्हिडिओ तेवढा शेवटपर्यंत बघा. तर रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हाला तर आता माहितीच आहे आमचा मक्काचा सीझन चालू आहे. त्यामुळे उन्हात काम करून पाक अवतार बिघडून गेलाय. दुपारपर्यंत माझ्या इकडे केंबळाच्या बुचड्याच लावायच्या चालू होत्या आणि इकडे आमच्या सोन्याला बी लईच दिवसात मोकळं सोडलं होतं. आज जरा लईच ऊन पडलं होतं, उकडायला बी लई लागलं होतं आणि हे असं सूर्यदेवाच्या पुढं आभाळाची चादर आली का तेवढंच बरं वाटायचं. मला हे सगळं आवरून जायचं होतं कीर्तनाला, म्हणून घराला निघालो होतो. आणि इथं शशीबाईची मक्काची रास चालू होती. कसं आहे नियोजन, डायरेक्ट ट्रॉयलीतच मक्का. हे सगळं आवरून मी निघालो शिस्तात कार्यक्रमाला. मी गाडी लय पळवत नाही, मला काय ती लय सवय नाहीच. खायला माझं नशीब बघा, आज बाळूमामाच्या बग्यावरतीच चाललोय कीर्तनाला आणि आपल्याला जाता जाता वाटत बाळूमामाच्या मेंढरांचंच दर्शन झालं. असं करत मी आलो समाधान महाराजांच्या घरी. आपल्याला यांनीच बोलवलं होतं कीर्तनाला. तेवढ्यात मस्तपैकी चहा पण आणला. चहा पिलो आणि निघालो कीर्तनाला. आमच्या महाराजांचं गणित एक लय अवघड आहे. गाडी पळवा म्हटलं का हळू जात्यात आणि हळू जाऊ द्या म्हटलं का लय पळवत्यात. जाऊ द्या, आम्ही पोचलो बाळूमामाच्या ठेप्यावर. बाळूमामाची जिथं वस्ती असते त्या जागेला काय तर दुसरंच नाव असते, ते मला आठवी ना. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा, सगळ्यांनी माहिती होती. मस्तपैकी बाळूमामाचं दर्शन घेतलं आणि लावला कपाळाला भंडारा आणि मेंढरांच्या भोवती जरा जाऊन मस्तपैकी फिरून आलो आणि चालू केली कीर्तनाला सुरुवात. आणि आजचे कीर्तनकार होते बाळू महाराज पिसे आणि आज कीर्तनाला सिव्हिल ड्रेस वरती चालू होतो. त्यामुळे माझी टोपी माझ्या नेहरू मध्येच राहिली होती. त्यामुळे तिथल्याच एका मामाची घेतली आणि घातली डोक्याला. कीर्तन संपूर्ण आरती केली आणि आलो समाधान महाराजांच्या घरी. आल्या आल्या बसलो की जेवायला. जेवण एवढं भारी झालं होतं, असं वाटाल तर दुपारी घरी जेवण करून यायला नाही पाहिजे होतं, कारण अजून जरा जास्त खाल्लं असतं. आता तुम्ही म्हणसाला सुका पाटलाचा काय पाहुणा बिवणा आहेस का काय? नाही राव, जेवणच तेवढं भारी झालं होतं. असू दे, तुम्ही जर बाळूमामाचा भक्त असला तर कमेंट मध्ये जय बाळूमामा लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या अकाउंटला फॉलो करा. आणि भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.